दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा एकदा एक बैठक पार पडणार आहे। अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भामध्ये आता खलबत होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाच्या मागण्यांवरती तोडगा काढण्यावरती आता चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नेमकी आता या सगळ्या उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक होतीये। वारंवार बैठका घेतल्या जातात, मात्र तोडगा निघत नाहीये। हा तोडगा नेमका निघेल तरी कधी आणि नेमकं जरांगेंच्या या आंदोलनाला यश मिळेल का? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर आज देखील उपसमितीची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आणि ही बैठक आपण बघितलं 11 वाजता बोलवण्यात आली असून रॉयल स्टोन या बंगल्यावरती म्हणजे विखे पाटील यांच्या बंगल्यावरती ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला आपण बघितलं उपसमितीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि काल देखील ही बैठक पार पडली आणि काल या बैठकीमध्ये आपण बघितलं चर्चा झाली आणि त्यावर सर्व नेते आणि जे उपसमितीमध्ये जे नेते आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित हो, देखील चर्चा आणि सरकार यामध्ये कुठेतरी सकारात्मक दाखवत आहे, पण कुठेतरी जरांगे पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि यासाठी आपण फक्त ही बैठक झाल्यावरती जे माजी न्यायमूर्ती आहेत संदीप शिंदे हे देखील जाऊन जरांगे यांच्याशी भेटले होते, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती आणि पुन्हा आपण बघितलं उपसमितीची बैठक ही संध्याकाळी पार पडली होती आणि त्यानंतर आज ही पुन्हा एकदा बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा करण्यात आणि या चर्चेनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि पुन्हा एकदा जे शिंदे माजी न्यायमूर्ती शिंदे आहेत ते जाऊन जरांगे यांना भेटले आणि पुन्हा चर्चा केली आणि त्या कुठे ते बैठकीतून तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं। पण आपण बघितलं जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, त्यांना आरक्षण पाहिजेलच आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही हे देखील जरांगे वारंवार बोलत आहेत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर खरंय मनोज। त्यामुळे आता या सगळ्या उपसमितीच्या बैठकांमधून आता नेमका जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा निघतो का, मराठ्यांना आरक्षण मिळतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।